कहाणी महालक्ष्मीची. एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती. आवडतीचं नाव पाटमाधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेव राणी होतं. या राजाला एक शत्रू होता. त्याचं नाव नंदनवनेश्वर होतं. तो झणी उडे झणी बुडे, क्षणी स्वर्गात जाईल क्षणी पाताळात जाईल असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक बोलवले व नंदनवनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनी राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. तो आपल्या आईला म्हणाला, आई आई मला भाकर दे, मी राजाच्या शत्रूला मारायला जातो. म्हातारी म्हणाली, तू गरिबाचा पोर आहेस तर 4 पावलं पुढे जा. झाडाआड ही वाळलेली भाकरी खा, म्हणजे लोक तुला हसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकर दिली. म्हातारीचं पोर भाकर घेऊन निघालं.